उल्लेख जातीचा का करतोय तर येणारी पिढी तुम्ही आहात, उद्या या देशाचं भवितव्य तुम्ही आहात. रामजी पांगेरा 700 मावळ्यांना घेऊन 7,000 लोकांशी झुंज देतोय आणि ती लढाई लढतोय आणि तो गड किल्ला काबीज करतोय आणि त्याच्यामध्ये रामजी पांगेरा धारातीर्थ पडल्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये ही वार्ता कळते की आमचा मुलगा स्वराज्यासाठी शहीद झाला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं की रामजी पांगेरा मृत्युमुखी पडला आहे. त्यावेळेस आता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न पडला की आता करायचं काय, घरामध्ये त्यांच्या कसं जायचं, आपण त्यांच्या घरामध्ये जाऊन आपण तोंड तरी दाखवायचं कसं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना सांगितलं, त्यांच्या प्रधानमंत्र्यांना पूर्ण तयारी करायला लावून सांगितलं की त्यांच्या घरामध्ये आयुष्यभर त्यांना बसून खाता येईल इतका मोहरा, इतकं सोनं आणि होल एका बॅगमध्ये एका थैलीमध्ये बांधा आणि ते माझ्यासोबत घेऊन चला. आणि ही वार्ता रामजी पांगेराच्या घरामध्ये समजते. रामजी पांगेराच्या घरामध्ये ही वार्ता समजल्यानंतर रामजी पांगेराची आई झोपडी असते छोटीशी, ज्या झोपडीमध्ये सेनानीने मातीने सारवतात. तुम्ही पालावरची घरं बघितलीत का? शेत त्याच पद्धतीचं घर, छोटंसं खोपडं आणि त्याच्यामध्ये शेणाने सारवतात. आणि त्यांच्या घरामध्ये त्यांना आनंदोत्सव साजरा करायचा की काय इतका आनंद झाला होता. त्यांना त्यांचा मुलगा मेलाय याचं दुःख काही नव्हतं. का तर माझा मुलगा, त्यांना अभिमान होता, माझा मुलगा स्वराज्यासाठी मेलाय. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि त्यावेळेस विचारपूस केली, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं की आमचा मुलगा मेलाय, आम्हाला याचं दुःख नाही राजा, आम्हाला याचं दुःख आहे की तुम्ही ही पिशवी दिलात, या पिशवीमध्ये देऊन आम्हाला तुम्ही तर्क केलात, आम्हाला जाणीव करून दिलात की तुम्ही आमचे कोणीही नाहीत. ही आपुलकीनं व्यथा मांडणारी शिवाजीराजांच्या पुढं ही वेगवेगळ्या जातीतली माणसं होती, वेगवेगळ्या धर्मातली माणसं होती. परंतु त्यावेळेस रामजी पांगेराचे आई वडील काय सांगतात, राजा माझा दुसरा मुलगा शेती करतोय, त्यालाही तुम्ही स्वराज्यामध्ये घेऊन जा आणि तोही जरी आपल्या स्वराज्याच्या कामी आला तर आम्हाला काहीही वाटणार नाही, तुम्ही यालाही घेऊन जा. आणि ही होती निष्ठा स्वराज्याशी, हे होतं प्रेम स्वराज्यावर करणारे मावळे. यशवंत घोरपडे, आमच्याकडे गाणं ऐकलंय का तुम्ही? जेव्हा चिटकली घोरपड तेव्हा एक एक मावळा चढ. आपल्याकडे हे गीत मुद्दाम शिवजयंतीमध्ये वाजवलं जातंय. आणि त्या गीताचा अर्थ आम्हाला आमच्या संस्कृतीपासून, आमच्या इतिहासापासून आम्हाला दूर नेण्यासाठी तो खोटा इतिहास आमच्या गाण्याच्या माध्यमातून आम्हाला सांगितला जातो. यशवंत घोरपडे, यशवंती केलं यशवंत घोरपडेला. यशवंत घोरपडे हा कोण होता? महार सैनिक होता नागापुराचा. नागापूर म्हणजे आजचं तोरापूर, त्यापूर्वी नागापूर म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. हा यशवंत घोरपडे, उदयभानाचं आणि तानाजी मालुसरेंचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये यशवंत घोरपडे सारखा सगळ्या गडाची तटबंदी पूर्णपणे दरवाजे बंद केलेले होते आणि खडे फुट असे भिंत होती आणि ही भिंत घोरपडे सारखं चढला. आणि चढल्याच्या नंतर यशवंत घोरपडेंना छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं, अरे यशवंता कसा चढलास वरती तू? तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, काय राजा हो का असं वर, लगेच उतरून दाखवला खाली आणि लगेच चढून वरती आला. आणि त्यावेळेस उदयभानाचा त्या ठिकाणी नायनाट करून कोंढाणा किल्ला काबीज केला. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 मावळ्यांना वेगवेगळ्या उपाध्या दिल्या. सिंहगड नाव दिलं तानाजी मालुसरेंच्या आठवणीमध्ये. हे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि तानाजी मालुसरेंचं प्रेम. ते त्यांच्या पत्रिका दिल्या, हे त्याच्याकडे मी नाही जाणार, कारण की तो इतिहास तुम्ही वाचलाय, ऐकलाय, गाण्यामधून ऐकलाय. मी जास्त इतिहासाकडे घेऊन जाणार नाही की वास्तव परिस्थिती काय चालली आजची, याच्यावरती मी बोलतोय शिवजयंतीच्या अनुसाराने. तर त्यावेळेस यशवंताला आडनाव दिले घोरपडे, आजपासून तुझं आडनाव घोरपडे असणार. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांवरती लोक आजही जीवापाड प्रेम करतात. परंतु आज आमच्याकडं शिवजयंतीमध्ये गाणे वाजवले जातात कोणते? जवा घुसतो या मराठ्याचं बर, छापा पडतो या, बरोबर ना ढाण्या वाघाचा. मुद्दाम ही गाणे लिहिली गेली का? तर एखादा विशिष्ट जातीचा माणूस आला तर त्याला राग आला, एखादा तिथे मुस्लिम बांधव जात असेल तर त्याच्या पुढे हे गाणं मुद्दाम वाजवलं जातं का? तर त्याला जाणीव झाली पाहिजे की तू त्या जातीचा आहे, मी या जातीचा आहे, असं न होता छत्रपती शिवाजी